नमस्कार. आज जे 2 श्लोक आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये जो चालू विषय आहे तोच आहे की कामधेनू, चिंतामणी, कल्पवृक्ष ह्या 3 गोष्टी आपल्याजवळ आहेत, फक्त आपल्याला त्या ओळखता येत नाही आहे. आणि म्हणून आपण जे पाहतो आहे की कल्पवृक्षाखाली बसूनसुद्धा आपल्या मनात चांगल्या कल्पना येत नाहीत आणि त्यामुळे गडबड होते. त्यासंबंधीचा आणखीन एक विचार 63व्या श्लोकात समर्थ आपल्यासमोर मांडणार आहेत. आणि 64व्या श्लोकात कुठलीही गोष्ट अति झाली की गडबड होते. अति सर्वत्र वर्जावे, अति तेथे माती. कितीतरी अशा अति शब्दांनी सुरू होणाराच तो श्लोक आहे. 4ही ओळी अति शब्दांनी सुरू होणाऱ्या आहेत. त्यामुळे कुठलीही गोष्ट अति करू नये असं जे लहानपणापासून आपल्या पालकांनी आपल्यावर बिंबवलं आहे तेच समर्थ आपल्याला 64व्या श्लोकात सांगणार आहेत. 63व्या श्लोकाचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की का होतं माणसं व्यवहारात काय असू देच पण अध्यात्मात सुद्धा नाही म्हटलं तरी कुठेतरी शैव वैष्णव किंवा वारकरी धारकरी हे आमचं ते तुमचं असं काहीतरी वाद निर्माण करतात. आणि जे सगळं चांगलं चाललेलं असतं ना त्याच्यात या वादामुळे गडबड होते. नाना तट पडतात, नाना भेद होतात, निरनिराळे संप्रदाय वेगवेगळे होतात, तुमचं आमचं असं सगळं होतं. आपल्या हिंदू लोकांना तर हा जणू काही शापच आहे की जो तो सगळेजण एक आहोत हा भावच व्यक्त करत नाही आहेत किंवा तसे आचरण करत नाहीत. सगळेजण आपापली विहिरी छोट्या खडून बसलेले आहेत. तर असं समर्थांना मान्य नाही आहे. हे असे नाना तट पडणं, नाना लोकांनी निरनिराळ्या अशा गोष्टी करणं, खरं तर एकाच मार्गाने एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्यांना जायचं आहे तरी देखील असे तट पडणं हे काही समर्थांना मान्य नाही. समर्थांनी तर अगदी कडकच शब्दात सांगितलं आहे की हे पढतं मूर्खच आहेत. अशा पद्धतीनं आपापले जे समुदाय करतात आणि एकमेकांशी वाद घालतात, आमचंच बरोबर. खरं तर सांगायला वाईट वाटतं पण समर्थांच्याच या सज्जनगडावर सुद्धा आजही आपल्याला दिसतंच ना असे सज्जनगड सेवा समिती आणि सज्जनगड संस्थान. खरं तर सामान्य आम्हा समर्थ भक्तांना असं वाटतं की सगळं एकच आहे, समर्थांचंच तर कार्य आपण करतोय. पण हे असं सगळीकडे आपल्याला दिसतं. आणि समर्थ आपल्याला 63व्या श्लोकात हेच सांगणार आहेत की दारात कामधेनू आहे, दारात आपण मागेल ते देणारी गाय आहे आणि आपण ताक मागत हिंडतोय बाहेर. आता याला काय म्हणायचं, याला पढतं मूर्ख नाही म्हणायचं तर काय म्हणाल. हातात जर ज्ञानेश्वरी आहे, हातात जर दासबोध आहे तर तिचं वाचन करावं, तिचं चिंतन करावं, आपलं आणि सगळ्यांचं जीवन आनंदमय करण्याचा प्रयत्न करावा. ते सोडून ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदाय होते का वारकरी संप्रदाय होते वाद घालायचा. आता त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे, करायचं आहे काय. ते नाथ संप्रदाय होते का वारकरी संप्रदाय होते ह्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये काय त्यांनी सांगितलं आहे ते माझ्या जीवनाला कसं उपयोगी पडतं आहे याचा विचार करायला हवं ना. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भक्तिप्रधान आहे का योगप्रधान आहे का ज्ञानप्रधान आहे, कशाला वाद घालायचं. तर असे वाद घालणारी मंडळी असतात त्यांना काय म्हणायचं. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये तर सांगितलंच आहे. ते म्हणतात की खरंच आहे तुकाराम महाराजांचं असं होतं की खरं तर इतक्या कमी वयामध्ये तुकारामाने एवढ्या हजारो अभंगांची रचना केली. कधी कधी असं वाटतं की ही संत मंडळी तुमच्या आमच्यासारखं साधं काही बोललीच नाही बहुतेक कधी. तर त्या अभंगांचा विचार करता सोडून की तुकाराम महाराज सद्गुरू होते की जगद्गुरू होते. जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात ना, मग ते सद्गुरू होते की जगद्गुरू होते. मग जगद्गुरू असेल तर ते शंकराचार्यांनी इतके अरे काय करायचं आहे आपल्याला, त्यांनी केलेलं कार्य बघा ना, त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करा ना, तुकारामांच्या गाथेचा अभ्यास करा ना, तुकारामांचं चरित्र बघा ना. ते न बघता चर्चेत काथ्याकूट ज्याला म्हणतात ना तो काथ्याकूट घालतात. आणि समर्थ याला पढतं मूर्ख किंवा करंटेपण, समर्थांचा हा पण लाडका शब्द आहे करंटेपण, याच्यातून काहीही निष्पन्न होती. म्हणजे ही संत मंडळी जर पुन्हा बघायला आली ना की आपल्या केलेल्या कार्याचं आत्ताही लोक काय करतात तर ते सुद्धा बिचारे कपाळाला हात लावतील की काय आपण सांगतोय. म्हणजे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात ना की आम्ही केशर वेलची विकायला आलो आहे परंतु मीठ मोहऱ्याची गिऱ्हाईकं सगळी. काय नेमकं करायचं हे लोक लक्षातच घेत नाहीत आणि म्हणून या वादात पडतात. त्याचा विषय या 63व्या श्लोकात आहे. त्याचे नुकसान आपलं होतं. गमतीनं गोष्ट सांगतात. 2 मुलं होती
आणि एका आंब्याच्या बागेजवळून जात होती. सगळ्या आंब्याच्या कलमानं एवढे आंबे लागले होते, अगदी जमिनीवर असे लोंबतील एवढे आंबे लागलेले होते. आणि सगळे त्या झाडावरती रंग बदलला होता, म्हणजे अगदी पाडाला आंबा आला ना, पिकलाय ना, असा ते झाडावरच पिकलेले आंबे होते. आणि खरंच दोन्ही मुलांना असं वाटलं की अरे आता आपल्याला आंबे खायला मिळाले तर. आणि तिथे राखणदार होताच बागेचा. त्या बागेच्या राखणदाराचं पण लक्ष केलं. आणि मग राखणदाराला पण असं वाटलं की अरे ही मुलांना इच्छा आहे आणि खरंच आंबे झाडाला लागलेले आहेत. तर त्या राखणदाराने मुलांना जवळ बोलावलं, म्हणाला तुम्हाला आंबे खायचे आहेत का? हो म्हणाला. देता का आम्हाला? तर म्हणे हे बघा, मी आहे इथे राखणदार, माझ्या मालकाला आणि मालकाला आवडला नाही तर मला माहीत नाही, तो रागवेल मला, पण मी तुला 10 मिनटं वेळ देतो. 10 मिनटामध्ये तुम्हाला काय आंबे खायचे ते खा, बरोबर घेऊन जाऊ नका, तुम्हाला पकडलं तर म्हणजे इथे काय खायचं ते खा आणि 10 मिनटात काय ते खा, असं त्या राखणदाराने त्या दोन्ही मुलाला सांगितलं. आता जो एक मुलगा होता ना त्याला लक्षात आलं की वेळ थोडा आहे आणि आपल्याला मस्त आंबे खायला मिळणार. त्यांनी सुरुवात केली आणि अगदी छान झाडाचं तयार पिकलेलं फळ खाऊन खायलाच आहे. दुसरा जो होता ना तो समर्थ आता 63 श्लोकात सांगतात तसा होता. तो त्या राखणदारा म्हणाला, राखणदार काका किती वर्ष लागतात हो एक झाड लावलं की कलम फळ यायला, आणि किती कलम आहेत हो ह्या बागेमध्ये, मग साधारण आंब्याच्या या मोसमात किती हो पैसे मिळतात मालकाला तुमच्या, आणि तुम्हाला पगार किती? 100 कलाती लावल्या, वेळ संपून गेला. राखणदार म्हणाला 10 मिनटं झाली, तुम्ही आता जा बाळानो, मालक आले तर मला रागवतील. नुकसान कोणाचं झालं? ते एक पोरगं तर छानपैकी आंबे खाऊन तृप्त झालं आणि हा मात्र नुसताच त्याच्या हात पुसले गेले असं झालं. तर असं समर्थ आपल्याला सांगतात की वाद घालण्यात आपली शक्ती आणि आपला वेळ दौडू नये. याचं हे जे काही पळत मूर्खपण किंवा करंटेपण होतं ते आपण लक्षात घ्यावं. घरी कामधेनू आणि पुढे ताक मागे. आपल्या घरी सगळं आहे, म्हणजे आपल्या जवळ सगळं आहे, तर आपण दुसरीकडे कशाला मागायला जातो आहे? समजलं? कामधेनू असता दारी, ताक मागणे घरोघरी, तेणे पढत मूर्खता पदरी येऊ पाहे. अगदी या मनाच्या श्लोकात जो विचार केला तोच दासबोधामध्ये 2ऱ्या दशकातल्या 10व्या ओळीची सुरुवातच आहे 10व्या समासाची, की अगदी कामधेनू असता घरी, ताक मागे घरोघरी, तेणे पढत मूर्खता पदरी येऊ पाहे. पढत मूर्ख लक्षाचा समास आहे. पहिलंच पढत मूर्खाचं लक्षण समर्थाने सांगून टाकलं की असं आहे की आपल्याजवळ काय आहे याची माहितीच आहे आणि जे आहे तेच मागायला जातं. शिक्षकाचा मुलगा आणि शिकवणीला दुसऱ्यांकडे, आता काय करावं ह्याला? अरे वडिलांकडे तुझ्या 50 मुलं शिकवणीसाठी येत आहेत आणि तू दुसऱ्यांकडे, अशी परिस्थिती या समासामध्ये या श्लोकामध्ये समर्थ सांगतात. आपण या श्लोकाच्या अभ्यासाची सुरुवात करताना म्हणजे या विषयाचे श्लोक सुरू केले तेव्हा पाहिलं होतं की 4 प्रकारची माणसं असतात, बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध. त्यातलं आपण असं म्हटलं होतं की बद्धाचा काही विचार आपल्याला करायची आवश्यकता नाही, कारण आपण एका अर्थाने सगळेजण महाराजांचे उपासक आहोत, उपासना केंद्रातले आहोत आणि काही ग्रंथाच्या अभ्यासासाठी म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे आपण काही बद्ध नाही आहोत, पण मुमुक्षु आहोत. आपल्याला या सगळ्या नरदेहाच्या साठी काय नेमकं आपल्याला करायला हवं याची उत्कंठा आहे. अगदी मी मोक्ष म्हणत नाही किंवा मुक्ती म्हणत नाही, पण हे सगळं काय आहे, हा मार्ग काय आहे याची ओळख आपली व्हावी असं आपल्याला वाटतं. आणि मग साधक कसा असावा, सिद्धपर्यंत कसा प्रगती करावी, या पण गोष्टीचा विचार आपल्याला आहे. त्यामुळे आत्मज्ञान काय किंवा स्वरूपांचा आनंद काय याची एक ओळख व्हावी अशी इच्छा असणारे आपण सगळे आहोत. समर्थाला हरिबोध होणं म्हणतात. ज्याला असा हरिबोध झालेला आहे, ज्याला असं आत्मसुखाचा काहीतरी कधीतरी थोडा वेळ का होईना अनुभव आलेला आहे, या माणसाने वादामध्ये आपला वेळ खर्च करू नये, वादामुळे आपली शक्ती खर्च करू नये. तर काय करावं? आपल्याजवळ नेमकं काय, तो जो थोडासा अनुभव आपल्याला आलेला आहे, हरिबोधाचा अनुभव आहे, आत्मसुखाचा अनुभव आहे, आत्मज्ञानाचा अनुभव आहे, त्याचा विचार करावा. स्थितप्रज्ञ होवो निया, श्रीराम करता जाणो निया. स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांचा आता आपल्याला ओळख पटलेली आहे, तसं आपण व्हावं असा आपला प्रयत्न आहे. राम करता आहे हेही आपल्या लक्षात आलेलं आहे. मग शोककारी वादवाया कासया करावा, मग दुःख आणणारा वाद कशाला घालवावा. किती साधी सोपी गोष्ट समर्थाने सांगितली की आपल्याला थोडीशी का होईना स्थितप्रज्ञाची लक्षणं कळली आहेत. ती लक्षणं का होईना अंगी बाळगायला कदाचित वेळ लागेल, पण आपल्याला लक्षणं कळलेली आहेत. आणि भगवंत सगळ्याचा करता करविता आहे हे पण आपल्याला कळलेलं आहे. असं सगळं करताना जो शोककारी वाद आहे, वाद म्हणजे दुःख आलंच,
त्या वादामध्ये कशाला पडावं असं समर्थ आपल्याचं. हरिबोध सोडून दुसऱ्याशी वाद घालायचा म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार आहे. तेव्हा हे करू नये. कामधेनू आपल्या घरी असताना शेजारी ताक मागायला जाऊ नये असं स्पष्टपणानं 63 श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. खरं आहे, हृदयामध्ये मी रामो. आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे. असता सर्व सुखाचा आरामो. एकदा माझ्यामध्ये भगवंत आहे ही जाणीव झाली की सगळं काय असेल ते काय आहे, सगळं सुख आपल्याला प्राप्त, आनंदी आनंदच आहे. भगवंत माझ्यामध्ये आहे ही जेव्हा जाणीव आपल्याला होते तेव्हा आनंदाला पारावारच राहत नाही. त्या आनंदा इतका दुसरा आनंदच नाही असा एक अनुभव येतो. का भ्रांतासी कामो विषयावरी. आणि मग हा भ्रांती आणणारा, गोंधळात टाकणारा हा काम कशाला आला. आपल्याला 63व्या श्लोकाच्या पुढल्या ओळीचा विचार करता येईल. घरी कामधेनू पुढे ताक मागे कळलं, हरिबोध सांडून विवाद लागे हे कळलं की आत्मज्ञानासारखा दुसरा आनंद नाही आहे. त्या आनंदाची ओळख आपल्याला झाली आहे. मग कशासाठी वाद घालायचा. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला कळल्या. तिसऱ्या ओळीमध्ये करी सार चिंतामणी काचखंडे तया मागता देता आहे उदंडे म्हटलं आहे. आता असं जेव्हा आहे तर त्या जवळ काय आहे ते ओळखता आलं नाही. अरे जवळ एवढा चिंतामणी आहे आणि त्या चिंतामणीशिवाय जे आपल्याला तो काचेचा तुकडाच वाटतोय. अशा पद्धतीनं जसं कामधेनू कळली नाही तसा चिंतामणी पण कळला नाही असं ते आपल्याला सांगतात. खरं म्हणजे आपण सत्संगातून किंवा जे काही ग्रंथ अभ्यास आपण करतो आहे, ग्रंथ वाचन आपण करतो आहे किंवा प्रवचन श्रवण कीर्तन हे सगळं आपण ऐकतो आहे. आपली जी ईश्वरनिष्ठ ईश्वरविषयक जी आपली निष्ठा आहे ती दिवसेंदिवस का होईना दृढ होते आहे असं सगळं आपल्याला वाटतं आहे. त्यामुळे आत्ता जसं म्हटलं की हरिबोध म्हणजे काय किंवा आत्मज्ञान म्हणजे काय, तर हे सगळं आपल्याला आवडायला लागलं आहे. म्हणजे अगदी आपलंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद दिवशी आपल्याला मंगळवारी 9 वाजेपर्यंत घरातलं नाही आवरलं तर आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि 9 वाजता नको माझं हे बुडेल ना, मग मी नंतर आवरेन घरातलं असं आपण म्हणतोच की नाही. रोजचाच आपला अनुभव आहे. तर ते आपण का करतो की नेमकं काय आपल्याला हवं आहे त्याचं आपल्याला कळलेलं आहे. नाही इथे वेळेवर आलं म्हणून कोणी काही आपल्याला शिक्षा करणारी एक आपली कसल्याच प्रकारचा भुर्दंड आपल्याला नाही आहे. पण ती एक आपल्याला ओढ लागलेली आहे. आपल्याला अशा ग्रंथांचा अभ्यास करावा, कसा करावा ते कळावं अशा पद्धतीनं आपण आणि ते सगळं असं आचरणात आणावं, आपलं बरोबर चाललं आहे ना हे आपल्याला जाणवावं अशासाठी आपण हे करतो. त्यामुळे हा हरिबोध व्हावा, ही जाणीव व्हावी, त्या आत्मज्ञानासारखा आनंद आपल्याला मिळावा म्हणून आपण हे करतो. त्यामुळे इथे आपल्याला वाद विवाद खंडन मंडन असल्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही. हे जे शब्द जे असतात ना त्याच्यातून आपल्याला बोध व्हायला पाहिजे. ज्ञानाच्यासाठी शब्द हे आपले माध्यम आहेत. शब्द आपण का वापरायचे आहे तर ते ज्ञान होण्यासाठी आपल्याला किती मार्ग पाहिजे ना. पुस्तकांमधून आपण शब्दांच्या सहाय्यानं ते ज्ञान करून घेत असतो. त्यामुळे ते शब्द हे माध्यम आहेत. विद्वत्तेचे म्हणा किंवा ज्ञानाचं म्हणा, शब्द हे माध्यम आहेत. किंवा आपलं एखादं मत मांडायचं असलं तर आपल्याला ते लागतं. दुसऱ्याचं मत जे आहे ते समजा आपल्याला चुकीचं वाटलं तर ते खोडून पण आपल्याला टाकावं लागतं. आणि ते सगळ्यांना दोन्ही बाजूने आनंद मिळणार असेल तर वाद घालून माझंच बरोबर आहे असं सांगण्याचा हे का किंवा हेतू आपला नसतो. हे सगळं जे काही आहे ते दोन्ही बाजूच्या प्रगतीसाठी उपयोगी पडणारं असलं तर त्याला वाद नाही म्हणत. पण सहसा असं घडत नाही. माझंच बरोबर आहे अशी वृत्ती असेल तर वाद होतो. जसं नेहमी आपल्याला उदाहरण देतात की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा कर्मपर ग्रंथ लिहिला, म्हणजे गीतेचा कर्मपर अर्थ लावला. आणि शंकराचार्यांनी मात्र त्यांच्या नावावर जे काही पूर्वापार आहेत ते त्यांनी संन्यास समर्थाचं हे केलेलं आहे. त्यामुळे अनेक वर्ष असं झालं की शंकराचार्यांनी लावलेला गीतेचा अर्थ, कारण ते हे होते ना संन्यासी होते, त्यामुळे त्यांनी लावलेला अर्थ आणि लोकमान्य टिळकांनी लावलेला अर्थ यामध्ये तफावत होती. आता मध्ये काळही खूप गेलेला होता. शंकराचार्यांच्या काळामध्ये आणि नंतर लोकमान्यांच्या काळामध्ये झालं होतं. खरं तर या दोघांच्यात काहीच वाद नव्हता. पण टिळकांचे भक्त आणि शंकराचार्यांचे भक्त या दोघांच्यामध्ये फार वाद झाले. अगदी पराकोटीचे वाद झाले. खरं तर लोकमान्य टिळक या वादात पडले नव्हते. शंकराचार्य तर केव्हाच होऊन गेले होते, त्यामुळे ते नव्हतेच या वादाशी, त्यांचाच काहीच संबंध नाही. लोकमान्य होते तरी देखील ते वादात पडले नव्हते.
पण या दोघांच्याही भक्तांचा वाद पुष्कळ अमृतुमरीवर. म्हणजे वरदानंद भारतींनी याचं उदाहरण देताना असं म्हटलं की टिळकांसारखा कर्मयोगी भक्त कोणी नव्हता. म्हणजे टिळकांचा भक्त म्हणवायचं, पण टिळक जसे कर्मयोगी पर होते तसा कर्मयोगी कोणीच नाही. आणि शंकराचार्य म्हटलं तर विरक्त, पण शंकराचार्यांचे भक्त जे होते तसे शंकराचार्य विरक्त कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांचं नाव घ्यायचं, पण त्यांच्यासारखं काही आपण असणार नाही. म्हणजे एका अर्थाने आत्ता जो आपण हरिबोध म्हणतोय त्या हरिबोधापासून ते दूरच गेले. उगाचच आपलं हमहमिकेनं भांडायचं, वाद घालायचं, याला काहीच अर्थ नाही आहे. असे जे काही सांप्रदायिक वाद आहेत ना, त्या वादांना काही अर्थ नाही. याच्यातून भेद वाढतो, वाद वाढतो, भेदभाव वाढतो, हमरी-तुमरी, आपला परका असं सगळं येतं. त्यामुळे निरनिराळ्या संप्रदायामध्ये, संस्थांमध्ये जे भेद होतात ते यामुळे होतात. आता पुढला जो त्यांनी शब्द वापरला आहे म्हणजे चिंतामणीचा शब्द वापरला आहे. आधी 2 ओळीमध्ये कामधेनू झाली, नंतरच्या ह्याच्या चिंतामणी झालं. पण दोन्हीकडे अर्थ तोच आहे की आत्मज्ञान किंवा आत्मबोध, स्वरूपानुसंधान, आपला जो खरा खरा स्वरूप बघणं ह्याचा आनंद आहे, तो आनंद आपल्याला जर हवा असेल तर वादविवादात उरता कामा नये. दुसरा दृष्टांत चिंतामणीसारखा दिला. चिंतामणीसारखं एवढं मौल्यवान रत्न आपल्या हातात आहे आणि आपण त्याला काचेचा तुकडा समजलं तर काय म्हणायचं. म्हणजे हातात चिंतामणी असून भीक मागतायत लोक, असं ह्या वाद घालणाऱ्यांच्याबद्दल समर्थांना म्हणायचं आहे की अरे एवढं ज्ञान तुमच्या कर्मयोग पर गीतेचा अर्थ दिला ना, म्हणजे वाद कशाला घालायचा. आचार्यांनी जो अर्थ लावला आहे तोही बघा, लोकमान्यांनी लावलेला पण अर्थ बघा, आपल्याला कोणता योग्य वाटतो तो घ्या. चर्चेमध्ये वादामध्ये पडण्याचं काही कारण नाही आहे. सगळे ज्ञानेश्वरी घ्या, दासबोध घ्या, गीता घ्या, ग्रंथ घ्या, हे सगळे ना चिंतामणीसारखे आहेत. ह्या सगळ्या ग्रंथांमध्ये हे जे काही दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी कसं माणसाचं जीवन असं निश्चिंत व्हायला हवं, आनंद मिळायला हवा माणसाला, असं खरं आहे. त्याच्यावरती जी काही विविध भाष्य आपल्याला वाचायला मिळतात तीही सगळी खरोखर तौलनिक अध्याय करून वाचण्यासारखी आहे. कुठलाही गीतेचा श्लोक घ्यावा आणि एक 5-10 लोकांचं त्याच्यावरचं निरूपण पाहावं, इतकं आनंददायी वाटतं आपल्याला. चिन्मयानंद काय म्हणतात, वरदानंद भारती काय म्हणतात, आपले काका मराठे काय म्हणतात, निरनिराळ्या लोकांनी ज्या पद्धतीने त्या त्या श्लोकाचा अर्थ लावला आहे तो अर्थ आपल्याला पटवून देणार. याच्यानंतर आपल्याजवळ पुढला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये ह्या चिंतामणीबद्दल समर्थांनी म्हणतात असं म्हणतात, ज्याला या हरिबोधाची जर चटक लागली आहे ना तो नाही वादात पडणार. अगदी बरोबर आहे. हरिबोधाची चटक लागायला वाद करण्याची इच्छाच होणार नाही असं ते म्हणतात. चिंतामणी असं का करी तया मागे काचखंडे परी, तो जन्मदरिद्री भिकारी भोगू नये सर्वथा, असं त्यांनी आपल्याला सांगितलं की असं हातात चिंतामणी असणारा, म्हणजे जसं आता पुढे ताक मागे उदाहरण दिलं तसं इथे पण दासबोधामध्ये ते उदाहरण देतात की तो जन्मदरिद्री किंवा भिकारी अशी त्याच्यावर वेळ येऊ नये ना हातात जेव्हा चिंतामणी असतो तेव्हा. तेवी श्री सद्गुरू भक्त करू लागला वादविवाद, तेने शुद्ध ज्ञानाचा पथ चुकून गेला. हे स्पष्टपणानं ते सांगतात की जो असा चिंतामणी हातात आहे म्हणजे तो सद्गुरू भक्त आहे, सद्गुरू प्राप्त झालेला आहे. असा जो आहे त्यांनी तो जो वादविवाद घालायला लागला तर मग तो ना त्याचा जो शुद्ध ज्ञानाचा मार्ग आहे तो मार्ग चुकीचा ठरतो. मग वादात पडू नये असं सांगितलं. तस्मात वादविवाद सोडावा, सुखसंवाद सर्वदा करावा, ब्रह्मगोळा बघा भरावा, श्रीरामदासे. समर्थांनी आपल्याला या पद्धतीने सांगून टाकला की सुखसंवाद जिथे होईल तो करावा, वादविवादात पत्र पडू नये. चिंतामणीलाच कोणी असं काचेचा तुकडा समजलं तर काय करणार. आता चिंतामणी म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपला जो आत्माराम आहे, आपलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला म्हटलंय त्याला ओळखणं, त्याच्या संगतीत राहणं हे खरं म्हणजे आहे.
अन्यथा सगळ्या नश्वर गोष्टींच्या मागे, कारण पुढल्या श्लोकामध्ये तोच विषय येणार आहे. म्हणून ते आपल्याला सावध करतायत की तुमच्याजवळ चिंतामणी आहे, तुमच्याजवळ कामधेनू आहे, त्यामुळे तुम्ही आता मार्ग बदलू नका. याच मार्गाने गेलात तर तुम्हाला खरा आनंद मिळेल. एक गुरुजीफ नावाचा एक सद्गुरू होऊन गेला, त्याच्याबद्दल असं सांगतात की तो म्हणायचा की जगात एवढी माणसं आहेत ना, आता खरं तर असं आहे ना, पुढलं वाक्य आपल्याला लगेच न समजणारं आहे असं वाटेल, पटणारं आहे असं वाटणार आहे. तो म्हणतो जगातल्या सगळ्यांजवळ आत्मा नाही आहे. आता हे की आपल्याला पटणार आहे ना, आत्मा प्रत्येकाजवळ आहेच, हे म्हणजे आत्मा नाही तर आपण जिवंतच नाही ना, त्यामुळे आत्मा आहेच. मग नेमकं त्याला काय म्हणायचं आहे, तर त्याचं असं म्हणणं आहे की आपलं काय होतं की एखादा असतो ना की करोडोची संपत्ती जमिनीखाली पुरलेली असते आणि तिथेच तो बसलेला असतो आणि तो मात्र भीक मागत असतो, कारण त्याला माहीतच नसतं की आपल्या इथे जमिनीमध्ये एवढी संपत्ती पुरलेली आहे. ती जर कळली तर तो क्षणार्धात श्रीमंत होईल ना, परंतु ते त्याला माहिती नसतं. तसं म्हणे आपलं आहे की आपल्याजवळ सगळं ज्ञान आहे, आपल्याजवळ ईश्वर आहे, आपल्याजवळ भगवंत आहे, ते आपल्याला काही शोधायला जायची गरजच नाही आहे. पण आपण मात्र इथे तिथे शोधत राहतोय. म्हणजे त्या करोडो रुपये संपत्ती खाली ठेवून वरती भीक मागणाऱ्या माणसासारखे आपण आहोत की आपल्याजवळ असणारच आपल्याला माहिती नाही. एवढी कामधेनू आपल्याजवळ आहे, एवढा आपल्याला म्हणतात तसा कल्पवृक्षाखाली आपण बसलो, एवढा चिंतामणी आपल्याजवळ आहे, तरी देखील आपण असेच आहोत. म्हणून त्यांनी आपल्याला हे सांगितलं. आता याचं कारण काय आहे, तर आपण वासनेत अडकतो. खरं असं आहे की वासनांचं हरण जो करतो तो हरी आहे. तो हरिबोध आपण जर घेतला नाही तर आपली गडबड होते. म्हणजे पुढल्या ह्याच्यामध्ये जे अतिशब्दाने सुरू होणाऱ्या 4 ओळींचा आपण विचार करा. तो श्लोक तसा सोपा आहे म्हटलं तर अगदी आपल्याला पटणार आहे की खरंच आहे, कुठली गोष्ट अति करू नयेच, हे आपल्याला अगदी सहज पटेल. अति तेथे माती. आणि व्यवहारात तर या गोष्टीचा तर पावलोपावली आपल्याला उल्लेख येतो की सगळ्या गोष्टी मर्यादित स्वरूपातच आपल्याला करायला लागतात, तरच त्या नीट होतात. अमर्याद केल्या, अति केल्या की त्याचा गोंधळ आहे. श्लोक असं म्हणतो, अतिमूढ त्या दृढ बुद्धी असे ना. सहज कळेल. अतिमूर्ख असणाऱ्याची दृढ बुद्धी कशी असणार, ज्याची बुद्धी दृढ नाही आहे तोच मूढ ना. त्यामुळे पहिल्या ओळीमध्येच आपल्याला कळेल की जो मूर्खपणाने वागतोय त्याची बुद्धी काही दृढ नाही, निश्चयात्मक बुद्धी नाही. दुसरं म्हणजे अतिकाम, ज्याची काम वासना अति आहे त्याच्या चित्तीमध्ये राम असणं शक्यच नाही. जिथे काम आहे तिथे राम नाही, जिथे राम आहे तिथे काम नाही. त्यामुळे दुसरी ओळ पण आपल्याला कळेल, अति लोभ त्या क्षोभ होईल जाणं. ज्याला अति लोभ आहे त्याचं रूपांतर क्षोभात होणार, कारण ते मिळवायला हवं. ज्याला लोभ आहे त्या लोभाच्या गोष्टी मिळवायला हव्यात, त्या मिळाल्या नाहीत तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ते प्रयत्न यश दिले नाही तर विपरीत करायला हवे. आणि एवढ्या सगळ्याचा होतो काय, तर त्याचा क्षोभच रागातच रूपांतर होतं. आणि अतिविषयी सर्वदा दैन्यवान, आणि अतिविषय वासना असणाऱ्याला दैन्य त्याचं बदली पडतं. असं सगळ्या अतिशब्दाने सुरू होणाऱ्या 4 ओळींचा म्हटलं तर काही आपल्याला फार त्याचं विवेचन करायला हवं असं इतकं सोपं श्लोक आहे. पण समर्थाने असं एकत्रितरित्या 4 गोष्टी आपल्याला का सांगितल्या असतील असं आपल्याला कळेल. तर थोडक्यात असं आहे की अशा ह्या ज्या 4 गोष्टी एकत्र येणारा एखादा कोणी असेल त्याच्याबद्दल आपण एका वाक्यात असं म्हणू की त्याचं हितच त्याला कळत नाही. आणि आपण तर वर्णन करतोय मुमुक्षु साधक सिद्धाचं. ज्याला आपलं हित कशात आहे कळत आहे त्यालाच मुमुक्षु म्हणायचं. पण या श्लोकाचा विचार केला तर या श्लोकामधल्या माणसाला आपल्या हिताचं काही कळत असेल असं वाटतच नाही. काय काय अतिमुळे होतं त्याचंच वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मुमुक्षुची ही चूक होणार नाही, कारण त्याला आपल्या हिताचं काय ते कळतं. पुन्हा प्रत्यक्ष परमार्थ साधनेमध्ये जो असतो तो साधनेत असल्यामुळे तो साधक असतो. त्यामुळे मुमुक्षु साधक किंवा ज्याला थोडासा आत्मप्रत्यय आलाय, मगाच्या श्लोकात जसं आपण म्हटलं की हा जो काही आनंद आहे स्वस्वरूपाचा आनंद आहे, काही स्थितप्रज्ञाची लक्षणं आपल्याला कळले, असं ज्याला आहे तो उत्तम साधक किंवा सिद्धाकडे जो जात असतो त्याला काही ह्या अशा 4 ओळीत सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव येण्याची खरं म्हणजे शक्यता नाही. तर या मुमुक्षु साधक सिद्ध तर या वादामध्ये पडूच नाहीये. परंतु या 3 प्रकारची माणसं आपल्या हिताचं काय कल्याणाचं काय ते जाणतात अशी आहे. आता जे 4 ओळीमध्ये समर्थ सांगणार आहे त्याच्याबद्दल आपण विचार केला तर तो बद्धाचाच विचार आहे, तो की आपला मुमुक्षु साधक सिद्धाचा विचार नाही.
असं अति 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 करणारे जे आहेत, तो बद्ध असणारा माणूस याच्यात अडकणार आहे. त्यामुळे आधीचे जे 5-6 श्लोक झाले की ज्याच्यामध्ये आपण कल्पवृक्ष, चिंतामणी, कामधेनू याचा विचार केला, हे सगळे बद्धमुमुक्ष साधकाचे होते. आता आपण 64वा श्लोक जो पाहतोय तो मात्र बद्धाच आहे. अति सर्वत्र वर्ज्य आहे, अति तेथे माती किंवा अति परिचयात अवज्ञा, असं अतिची उदाहरणं आपल्याजवळ पुष्कळ असतात. अति स्वार्थबुद्धी नरे पापसाचे, किंवा समर्थाने की अति क्रोध करू नये, अति वाद करू नये. आपण सुद्धा व्यवहारात, अरे आता अति पावसात भिजू नको बाबा, सर्दी होईल, किंवा अति उन्हात जाऊ नको बाबा, डिहायड्रेशन होईल, अति मोबाईल पाहू नको बाबा, डोळ्यांचं काय करून घ्यायचं आहे का, वगैरे वगैरे. आपण घरामध्ये सहजपणानं या अतिच्या गोष्टी आपल्याला व्यवहारात पावली कळतात. त्यामुळे अति करू नये, मर्यादित स्वरूपात सगळं असावं. कुठलीही गोष्ट अति असेल तर ती वाईट असते. ही काही आपल्याला अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हटनिग्रही न बनावे, विवेकी पुरुष. समर्थाध्याय चरणात आपल्याला एक एक पाहिजे सांगतात. अति सर्वत्र वर्जावे, सगळं अति गोष्टी वर्जाव्या, मर्यादित स्वरूपात सगळं चालतं, प्रसंग पाहून चालावे, नेमकं काय आहे त्या आजूबाजूचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे वागावं. हटनिग्रही न बनावे, हट्टीपणा करू नये, माझंच काय ते खरं असं निग्रह करून हट्टीपणा करू नये, विवेकी पुरुष. जो विवेकी माणूस आहे, ज्याला विवेक समजतो, कुठे थांबावं ते कळतं, मर्यादा कळते, त्यांनी कसं वागावं ते 3 अर्ध्या चरणामध्ये समर्थ दासबोधात आपल्याला सांगतात. परमूर्खा माझी मूर्ख, परम मूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. समर्थांच्या मूर्ख लक्षणामध्ये ओवी आहे की जो कोणी मूर्ख संसारामध्ये सुख मानतो. आता आपण ज्या 4 ओळींमध्ये पाहणार आहोत ते बद्धाची गोष्ट आहे. त्यामुळे अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेला म्हटलेलं आहे. त्या मूर्ख लक्षणं आलीच त्याच्यामध्ये. तर इथे त्यांनी पहिलाच मूढ शब्द म्हटल्यावर म्हटलं परममूर्खा माझी मूर्ख. सगळ्यात मूर्खात मूर्ख कोण? जो संसारी मानी सुख. प्रपंची सुखी झाला ऐसा देखीला ना ऐकिला. त्यामुळे प्रपंचात तर पडायचं. अहो, आम्ही आमच्या मुलाबाळांची लग्न वेळच्या वेळ होण्यासाठी किती धडपड करतो. आपण स्वतः प्रपंचात पडायचं, एकीकडे म्हणायचं प्रपंची सुख झाला असं देखीला ना ऐकेला, पण तरीही प्रपंचिक व्हायचंच आहे आपल्याला. तर याचा अर्थच असा आहे की जे सगळं मर्यादित आहे ते करायला आपल्याला परवानगी आहे, किंवा ते करावं असं आपल्याला शास्त्राने पण मान्यता दिलेली आहे. पण जो ते म्हणजे सुख आहे, जो संसारी मानी सुख, की अन्य दुसरी काही सुखाची गोष्ट नाही आहे, असा जो परममूर्खा माझी मूर्ख आहे, या संसार दुःख ऐसे दुःख आणि का नाही, त्याला समर्थ पद्धत मूर्खांमध्ये सांगतायत. म्हणजे या श्लोकासाठी दासबोधातला 2-10 समास परत वाचायचा, म्हणजे आपल्याला कळेल की समर्थांना नेमकं काय म्हणायचं आहे. हा जो मूर्ख आहे, किंवा ह्याला बद्ध म्हणूया, हा जो बद्ध आहे तो मुळे काय करतो, त्याला धर्माच्या योग्यतेच्या गोष्टी चालतच नाही. त्यालाच तो धर्माला अधर्म मानणारा असतो. म्हणजे त्याच्या बुद्धीला, आता त्यांनी म्हटलं दृढबुद्धी असेल, त्याला दृढबुद्धी असण्याची शक्यताच नाही. जो असा बद्ध आहे त्याला दृढबुद्धी असणारच नाही. त्याच्या बुद्धीला निश्चितपणे येणार कसं? दृढबुद्धी याचा अर्थ व्यवसायात्मिका बुद्धी. गीतेने जी म्हटली ती व्यवसायात्मिका बुद्धी किंवा निश्चयात्मक बुद्धी. दृढ निष्ठा, जो त्याचं मत आहे ते पक्क विचार आणि विवेकाने असलं पाहिजे. हा बद्धच आहे. त्यामुळे याचं तसं काहीच नाही. याला काही निश्चय नाही, याला काही मत नाही, किंवा त्याला एका ठिकाणी तो स्थिर नाही. ईश्वरा वाचून काही जिथे आणिकल आणि नाही, म्हणजे ईश्वरा वाचून ज्याला अन्य काही आश्रयस्थान नाही असं त्याला कळतच नाही. म्हणजे मूर्खातला मूर्ख कसा की त्याची ईश्वरावर निष्ठाच नसते. अशा पद्धतीचा विचार, त्याची समजूत असं की मी म्हणतो तेच बरोबर, अशा प्रकारचंच त्याचं वागणं असतं. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थी विनोद. तुमचं ते अध्यात्म तुम्हाला ठीक आहे बाबा, आम्हाला काही जमणार नाही असं म्हणून त्यांची चेष्टा करायची, आणि आमचा प्रपंचच कसा सुखाचा आनंदाचा आहे, जरा बघा तर खरं तुमच्या त्या ह्याच्यात काय आनंद आहे, असं जे करणारे असतात त्यांच्यासाठी भ्रांत, मूढ, मतिमंद आणि कामाने लोधलेला असे मूढ मंडळी असतात. म्हणून समर्थ त्यांना सांगतात की अतिमूढ आणि अति, म्हणजे एखाद्या मूर्खाला शहाणं करणं सोपं असतं. हा अतिमूढ आहे आणि आपण मूर्ख आहोत हे मान्यही नाही आहे, त्याला शहाणं करणं कठीणच आहे.
या अर्थाने लक्षात येईल. तो संसारालाच आनंद मानतोय, परमार्थाची थट्टा करतोय, कामासक्त आहे, त्याच्या एका पटवाडीच्या कामना आहेत, त्याच्या पुऱ्या करण्यासाठी त्या वासना कामनांच्या मागे तो लागतोय. म्हणजे खरं तर असं आहे की देहधारणेसाठी लागणाऱ्या जे विषय सेवन आहे, मर्यादित स्वरूपातले विषय सेवन आहे, त्याला मान्यता दिलेली आहे. आपले जे सण असतात, उत्सव असतात, त्याच्यामध्ये जे काही आपल्याला योग्य ते मनोरंजन करमणूक अशा गोष्टी ज्या असतात, गोडधोड खाणं पिणं असतं, हे सगळं विषय सेवनाला शास्त्राला धरून असतं, मान्य असतं. त्याचा अतिरेक टाळायचा आहे. अति सर्वत्र वर्जावे ह्यासाठी त्यांनी आपल्याला दिलं. हा मूढ जो आहे ना, करू नये ते करतोय, म्हणून त्याला असं स्वभाव म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीतून त्याचा काम, क्रोध, लोभ हाच वाढतोय, म्हणून त्याला अति मूढ म्हटलेलं आहे. खरं तर वासना, कामना ह्या गोष्टी शहाण्या माणसाच्या वैरी आहेत. वासनेच्या कामनेच्या मागे जाऊ नये. आता हा तर का अति कामना झालेली आहे, इच्छा बागोबाग इच्छा मग तिथे राम कसा असणार? अति काम त्या रामचित्ती वसे ना. ज्याच्या कामना अति आहे, ज्याच्या वासना अति आहे, त्याला रामाची आठवण होणंच शक्य नाही. खरंच आहे, जिथे काम आहे तिथे राम नाही, जिथे राम आहे तिथे काम नाही. असं असल्यामुळे आपल्याला हे सहज लक्षात येईल, अति काम त्या रामचित्ती वसे ना, तिथे राम नाही. खरं आहे, एका म्हणतात ना की त्या एका म्यानात दोन तलवारी राहत नाही, तसं आहे की कबीर जसं आहे, चाहे चाखे प्रेम रस, चाहे राखे मान, एक म्यान में दो खड्ग, देखा सुना नका. त्यामुळे आपण पाहिलेलं नाही, आपण ऐकलेलं नाही की एका म्यानामध्ये दोन तलवारी असतात, हे आपण पाहिलेलं नाही आहे. एक तर भगवंताच्या प्रेमरसात गुंतून जा, आणि नाही तर वासनेच्या मागे लागलं तर भगवंत वगैरे काही नाही. अति कामना भक्ती वगैरे काही नाही. पण अति कामना असं असेल तर तो लोभच फक्त येईल, मग भक्ती वगैरे येणार नाही. रजोगुण असेल तो वाढेल. अशा पद्धतीचा विचार सगळेच संत आपल्याला सांगतात. आता हा रजोगुण वाढला की एकातून माणसाला अक्षरशः काय करतो, तो रजोगुण वाढला ना की माणसाला तो रजोगुण नाचवतो. कारण त्याच्या कामना, वासना इतक्या प्रदीप्त होतात की आता एकातून दुसऱ्यातून तिसरी असं सारखं त्याला वाटत राहतं, आणि थांबणंच नाही. बरं, समाधानच नाही ना. लोभ वाढतो म्हणजे काय, किती मिळालं तरी समाधानच नाही आहे. आणि त्यामुळे त्याला म्हणजे विषयवृत्ती त्याच्या अनावर होतात. समर्थ वर्णन करतात, जाली विषयवृत्ती अनावर, दृढ धरेला संसार. बाकी काही नाहीच. प्रपंच आहे की प्रपंच त्या संसारात इतका लिप्त आहे. आपण त्या गेल्या वेळेला पण आठवण काढली होती त्या 3ऱ्या दशकाची, की पैशासाठी काय 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 करावं लागतं. परदेशात जायचं, परदेशात दुसऱ्या देशात जायचं, दुसऱ्या गावाला जायचं, तिथून पैसा आणायचा, आणला पैसा की लगेच तो संपणार, की पुन्हा घरातलीच माणसं त्याला पिटाळतात, पुन्हा पैशाच्या मागे लागतो. न संपणाऱ्या गोष्टी असतात, न संपणारा लोभ असतो. त्यावेळी दृढधरीला संसार आणि विषयवृत्ती अनावर. संसारात राहिलेला आहे, त्यामुळे त्या विषयांच्या ज्या वृत्ती आहेत त्याच्या त्या अनावर होतात. थांबायचं कुठे कळत नाही आहे. परमार्थाच्या इच्छेचा विचार वगैरे काही येतच नाही, तो तर बाजूलाच झाला. परमार्थाशी काही संबंधच नाही आहे. इतका विषयी आहे, विषयात गुंग झालेला आहे, त्याला काय परमार्थाची आठवण येणार, आणि परमार्थाची आठवण येऊन तो करणार तरी काय. तरी त्यामुळे मोड घातलेला परमार्थाचा, त्या परमार्थाशी त्यांनी काडीमोडच घेतलेला आहे. हव्यास धरीला प्रपंचाचा. प्रपंच आहे की प्रपंच, बाकी त्याला काही करा. भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. समर्थ त्याला काबाडी म्हणतात. की नुसता आपला कष्टकरी आहे, काय आहे, फक्त प्रपंचाचा भार वाहिलेला आहे, त्याचा परमार्थाशी काही संबंध नाही. सगळे संतना एकाच प्रकारचं सांगतात. अगदी तुकाराम महाराजांचं अशाच पद्धतीचा विचार आहे. ते म्हणतात, आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले. काय आयुष्यभर केलं तर बास. सावरकरांचं नुसतं आपण नाव घेतो की असं काय चिमण्या पाखरं सुद्धा संसार करतात, तो संसार नाही, काड्या जोडून मला संसार करायचा नाही आहे. तसं तुकाराम, आयुष्य वेचोनी कुटुंब पोशिले, काय हित केले सांग बाबा, काय कल्याण केलं, कुणाचं कल्याण केलं. नुसतं कुटुंबाला आपल्या पोचलं. फुकाचा साकार झाल्याचं काबाडी. तुकाराम महाराज पण काबाडी शब्द वापरलाय. ते पण म्हणतात, नुसता काबाडी झालास, नुसता आपला कष्ट करतोयस, नाही सुख घडी भोगाव्या. बरं, ते काय जे कष्ट करून 4 पैसे मिळाले त्याचं सुख तरी भोगायला आहे का वेळ, तो पण वेळ तुझ्याजवळ नाही. तुका म्हणे, ऐसे आयुष्य नासिले, पाप ते संचिले पट्ट नासी. आणि मग असा आयुष्याचा नाश केलास, आणि मग काय झालं, संचितामध्ये पापच राहिलं.
त्यामुळे त्या पापातच हे करायला लागलं. अगदी गीतेमध्ये सुद्धा अश्रद्धराना पुरुषा धर्मस्य असेपर्यंत अप्राप्य माम निवर्तनते मृत्यू संसार वर्तमानी असं म्हटलंय. अश्रद्ध म्हटलंय. अश्रद्ध म्हणजे ज्याला श्रद्धा नाही, श्रद्धाहीन, ज्याला नास्तिक आपण म्हणतो तसं नास्तिक किंवा पाखंडी असा जो आहे तो कसा आहे, तो आत्मघातक आहे. स्वतःचा घात करून घेतो, समाजाचा पण घात करून घेतो, त्या स्वतःचा पण घात करतो, त्याच्या सहवासात येणाऱ्यांचा पण घात होतो. कारण त्याची धर्मावर श्रद्धाच नाही आहे ना. धर्मावर श्रद्धा नसणारा या संसारामध्ये, संसार चक्रामध्ये भ्रमण करत असतो, भगवंतापासून दूर असतो. आणि माऊली त्याला छान उदाहरण देतात. माऊलींचं उदाहरण चटकन करण्याचं का, पाहे पा दूध आणि पवित्र आणि गोड, दूध अत्यंत पवित्र गोड, यासी त्वचेची या पदरा आड, परी ते अवघेरी गोचिड, अशुद्ध काय निघती. किती माऊलींचं निरीक्षण आहे आपल्या लक्षात येईल की कातडीच्या पदरा पलीकडे असलेलं जे पवित्र दूध आहे, ते पवित्र दूध सोडून त्या आचळावर बसलेली गोचिड फक्त रक्तच पिते. आता ह्याला काय म्हणायचं, तसं म्हणाय की या संसारामध्ये किती छान सगळा आनंद भरलेला आहे, त्याच्याऐवजी ह्यांनी कामनेच्या वासनेच्या मागे लागला आणि या सगळ्या आनंदाला मुकला. अरे भगवंताच्या ठिकाणी इतका आनंद आहे, तो आनंद घे ना, तो त्यांनी घेतला नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू, असं का सर्व सुखाचा आरामू. खरं तर तिथला आत्माराम ओळखला तर सगळीकडे आनंदी आनंद आहे, आरामच आहे. पण की भ्रातासी कामो विषयावरून, पण हा विषयांच्या मागे लागला, त्यामुळे भ्रांतीत अडकला, गोंधळात अडकला, त्याला इथला आत्माराम कळलाच नाही. आणि नरदय येऊन सुद्धा त्याचं व्यर्थ गेलं जीवन. म्हणून विषय लोलपू हा दैन्यवाणा असं समर्थ म्हणतात. करंट म्हणतात, पडत मूर्ख म्हणतात, दैन्यवाणा म्हणतात, विषय लोलूप म्हणतात. समर्थ सगळ्या अति करणाऱ्याचं काय होतं याचं वर्णन करतात. खरंच आहे बरं. हे सगळं ना ज्याला समजत नाही आहे तो मूढ आहे, मूर्ख आहे, ठीक आहे, त्याला जरा तरी काही समजावून सांगता येईल. पण हा तर कसा आहे, आपल्याला समजत नाही आहे हेच त्याला समजत नाही, पण तो मूर्खच आहे ना, माझंच बरोबर आहे असंच त्याला वाटतं, अति मूढ आहे. त्यामुळे याला काय सांगायचं. त्यामुळे मूढ असणं, अज्ञानी असणं, नसू दे ज्ञान एखाद्याला, तर ते ज्ञान सांगता येईल, शिकवता येईल, अरे असं नाही असं कर म्हणता येईल. परंतु इथे मुळे समजून घेण्याची, कोणाचं दुसऱ्याचं ऐकायची काही तयारीच नाही आहे. माझंच बरोबर आहे असंच ज्याला वाटतंय त्या पढतमूर्खाला काय सांगायचं, अतिमूढाला काय सांगायचं. अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेल ना, त्याला काही सांगण्याची सोयच नाही, त्याच्याजवळ दुसऱ्या काही ऐकण्याची बुद्धीच नाही आहे. अरे आपलं काहीतरी चुकतं आहे, हा सांगतोय ते बरोबर आहे हे मान्यच होत नाही. आता असा जो अतिमूढ आहे, समजून घ्यायची पात्रता नसणारा, मग त्याला त्याच्या हिताचं स्वतःला तर कळत नाहीच आहे, दुसऱ्याने काही हिताचं सांगितलं तेही पटवून घ्यायची तयारी नाही आहे. मग काय करणार, दुसऱ्याचं काही आपण ऐकावं अशा ऐकण्याची त्याची मनस्थितीच नसते आणि म्हणून त्याची गडबड होते. म्हणजे ऐकणंच नाही तर पुढे आचरण वगैरेचं ते बातच सोडा, त्यामुळे आचरण कुठलं होणार तेही शक्य नाही. बुद्धीला जरा चांगलं काम कळलं तर ठीक आहे ना, पण काय चांगलं आणि काय वाईट हे पण त्याला कळत नाही. त्यामुळे हा अतिमूढ म्हटलाय, दृढ बुद्धी असे ना, हे आपल्याला लगेच लक्षात येईल की त्याला चांगलं काय वाईट काय ह्याचं समजत नसेल तर त्या बुद्धीला आपण काय सांगणार ना. असं आहे की बुद्धीचा निश्चय झाला ना तर माणूस जरा प्रयत्नाने, अभ्यासाने त्याला काहीतरी वळण लावता येईल. मग त्याला म्हणजे त्याला पटलं तर ना, पण काही ऐकून घ्यायचं मग आपण आधी तू माझं ऐक बघ, पटलं तर घे अशी आपण सुरुवात करतो. आणि तसं समोरच्याने काही पटलं पण माझंच खरं आहे असं जर म्हटलं तर काय करणार. म्हणजे कळून सुद्धा समजा बुद्धीला अगदी पटलं तरी सुद्धा एखाद्याचा म्हणजे असतं ना, घोडा पण नाठाळ आहे आणि लगाम, हातातला लगाम पण सुटलाय, मग काय होईल. तो जो काही धूम ठोकेल, हातात लगाम पण नाही आणि तो नाठाळ घोडा, म्हणजे पडण्याशिवाय काही दुसरा पर्यायच नाही आहे. सावध काय राहणार याच्यात, आपल्या हातात लगाम तर असला पाहिजे ना, नाठाळ्याला आपल्याला काबूत ठेवता आलं पाहिजे ना. म्हणून काहीच करता येणार नाही, दोन्ही गोष्टी हातातून सुटतील, त्याच्यातून काय निष्पन्न होणार. अति मूढ त्या दृढ बुद्धी असे ना, किंवा अति काम त्या रामचित्ती असे ना, हे सहज आपल्याला कळेल. आणि मग अति
विषयवासन आहे की अतिकाम आहे, अतिकामना आहे, आसक्ती संपतच नाही आहे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये भगवंताला स्थानच नाही असं आपल्याला दिसतं. खरं म्हणजे असं आहे ना की वासना, कामना हे सगळं चैन आहे, गरज नाही आहे. आवश्यकता काय आहे, गरज काय आहे हे वेगळं, आणि चैन म्हणजे काय हे वेगळं असतं. ह्या दोनामधलं अंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जी गोष्ट करतोय ती गरजेची आहे का आपली चैन म्हणून आहे. अलीकडे आपलं असं झालेलं आहे, पूर्वीच्या काळी तुमच्या आमच्या लहानपणी सणावारी गोडधोड घरामध्ये व्हायचं. आता आपल्याकडे केव्हाही गोडधोड होतं, ती गरज नसते, आपण चैन म्हणून करतो. अशा पद्धतीचा विचार केला तर ती चैनीची जर आपल्याला आवश्यकता वाटली की मग तो झालं, विवेकच संपला. नेमकं काय करावं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे चैन नाही असता कामा, गरज जी आहे, आवश्यकता आहे ती पुरी करायला काहीच हरकत नाही. तसं घडत नाही. परमार्थाविषयीचं प्रेम, ईश्वराविषयीचं प्रेम, ईश्वराविषयीची भक्ती किंवा सदाचरण, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अंतरी राम असण्याच्या खुणा आहेत. पण इथे अंतरी काम असल्यामुळे ह्या गोष्टीला काही ठाराच नाही आहे. काय ईश्वरविषयी भक्ती नाही, काय नेमकं परमार्थ काय आहे, भक्ती काय आहे, सदाचरण म्हणजे काय, याचं काहीच नाही. आणि त्यामुळे अतिकामना, अतिवासना, अतिलोभ हे सगळं नाशाला कारणीभूत आहे. आणि मग अतिलोभ त्या क्षोभभूमीला जाणं सांगितलं आहे. खरंच आहे, कामना पूर्ण झाली नाही की लोभ वाढतोच, मर्यादेबाहेर वाढतो. आणि अशा मर्यादेबाहेर वाढला की मग ते मिळवण्याचा संघर्ष सुरू होतो. त्या संघर्षातून क्षोभ निर्माण होतो, अस्वस्थता, अस्वास्थ्य, हे सगळं जे काही विकार आहेत ना ते विकार या अतिमुळे निर्माण होतात. अति काही कुठली गोष्ट झाली की त्यामुळे या गोष्टी निर्माण होतात. तर आपल्याकडे पुष्कळ उदाहरण, दुर्योधन, रावण, औरंगजेब यांची उदाहरणं जी आहेत ती सगळी अतिलोभाची उदाहरणं आहेत. त्यामुळे त्यांना जे अपयश पदरी आलं आहे ते त्यामुळे आलेलं आहे. म्हणजे आपला स्वतःचा तर नाश झालाच, पण त्यांनी सगळ्या जगाला उपद्रव दिला. म्हणजे आपल्या त्या अतिलोभाचा परिणाम स्वतःच्या नाशाला तर कारणीभूत झालेच, पण त्यांनी जो सगळ्या समाजाला उपद्रव केला, देवांनाच बांधून ठेवलं, असं जे काही झालं. म्हणजे ह्या अशा अतिलोभाच्या गोष्टी फार वाईट परिणामकारक असतात, भयंकर त्याचे परिणाम होतात. म्हणून माणसाने कामना, वासना या सगळ्याला जरा मर्यादित स्वरूपात ठेवावं, मर्यादित स्वरूपात त्या घ्याव्यात असं समर्थ आपल्याला सांगतात. थोडक्यात असं आहे ना, सोसेल तेवढंच घेतलं पाहिजे, सोसेल तेवढंच भोगलं पाहिजे. आपल्याला मिळतात म्हणून खात सुटायचं असं नाही सांगणार. आपल्याला किती पचणार आहे, आपल्याला किती सोसणार आहे, अशा मर्यादित स्वरूपातच आहार केला तर तो आपल्याला त्रास देत नाही. आणि मग आपलं वाटेल तेवढं खाल्लं तर त्याचा त्रास शरीराला होणारच. तीच गोष्ट इथे आपल्याला किती झेपेल, काय झेपेल ती गोष्ट आपण मर्यादित स्वरूपातच घेतली पाहिजे. खाण्याच्या बाबतीत आपल्याला जरा पटकन कळतं की आपल्याला काय आवडतं, काय नवडतं, काय रुचतं, याच्यावर काय पचतं, हा सगळा विचार करून आपण वस्तू निवडावी, मर्यादित स्वरूपातच खावी तर ती अंगी लागते. पण आपण जर अति सेवन केलं तर त्याचे परिणाम काय असतात ते आपल्याला कळतात. पण माणसाचं दुर्दैव व्हायचं आहे की तो समजून घेत नाही. नाहीतर एवढे काय 205 श्लोक खर्च करायला लागले नसते ना, पण माणूस समजून घेत नाही, पुन्हा 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 सांगावं लागतं. कारण असं आहे ना की जरा फट मिळाली की माणूस स्वैराचारी होतो, मन मानेल तसं वागायला लागतो आणि मग त्याचं फार सोसावं पण लागतं. म्हणून पुन्हा पुन्हा सांगायला लागतात. त्या गैर वागणुकीचे दुष्परिणाम भोगावेच लागणार ना, आणि ते दुष्परिणाम भोगावे लागले मग त्याच्यानंतर कदाचित उशिरा आपली चूक लक्षात येत असेल, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो ना. त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. मन, बुद्धी ही आपली म्हणजे म्हणतात ना की म्हातारपणी सगळ्या गोष्टी, अरे तेव्हा असं करायला हवं, तो काय उपयोग आहे त्याचा, त्या वेळेलाच आपल्याला कळलं असतं तर त्याचा उपयोग झाला असता. नंतर आपल्याला लक्षात येऊन काही उपयोग नाही. म्हणजे वेळ टळून गेलेली असते. म्हणजे शरीर, मन, बुद्धी ही आपली जेव्हा कार्यक्षम असतात तेव्हाच त्यांना शिस्त लावायला हवी. आता आपल्याला सगळं सुसूर उपयोग आहे, आता आपली कार्यक्षमताच कमी झालेली असते. त्यामुळे समोर पंचपक्वान्न असताना आपल्या जिभेवरती कंट्रोल करता आपल्याला आला पाहिजे. आता आपल्याला लक्षात येत, पण आता तुला खालून एवढं पाणी गेल्यानंतर आपल्याला शहाणपण सुचून काय फायदा.
अतिविषयी सर्वदा दैन्यवाणं, असं जे शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला म्हटलं, अतिविषयी सर्वदा दैन्यवाणं. हे जे दिनवाणं किंवा केविलवाणं, दैन्यवाणं असा जो शब्द वापरला आहे, हे जीवन आधीच्या 3 ओळीमध्ये जे वागतात ना त्यांच्या वाक्याला येतं. 64 श्लोकामध्ये पहिल्या 3 ओळीमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याच्या तसं वागणाऱ्या मंडळींना सर्वदा दैन्यवाण पण मिळतं. केविलवाणं जीवन त्यांचं होतं, दैन्यवाणं जीवन त्यांचं होतं. अगदी आपल्याला सहज कळेल. त्याला म्हणताय अतिविषयी विषयवासना असणाऱ्यांचं दैन्यवाण. पण आधीच्या 3 ओळीमध्ये जे काही सांगितलेलं आहे, अति मूढ, त्यांना दृढबुद्धी नाही, अति काम, त्याच्या चित्तात राहणं नाही, अति लोभ, स्वाभाविकच त्याचा क्षोभ होतो, आणि अतिविषय, या सगळ्यांचं उत्तर एकच आहे की हे जे केविलवाणं दिनवाण जीवन त्याला भोगावं लागतं. आता ही जी दीनता आहे ही म्हणजे खरं तर जिवंतपणीचा नरकवासच आहे. दिनवाण पण असणं कधी कधी आपल्याला सभोवताली दिसतं बघा, की एखाद्या चांगल्या घरातला मुलगा कुठेतरी आपल्या फुटपाथवरती भीक मागताना दिसतो आणि पूर्वीचं आपल्याला आठवत असतं की अरे हा चांगल्या घरातला मुलगा आहे. मग ही का अशी दिनवाणी अवस्था आली? तर त्याचं कारण ह्या आधीच्या 4 ओळीमध्ये 3.5 ओळीमध्ये समर्थ आपल्याला देतात की असं वागणं असल्यामुळे हे असं केविलवाणं जीवन, दिनवाणं जीवन त्याला प्राप्त होतं. मग सगळ्या लोकांनी ही टाळणी करावी, कोणीच आपल्याला जवळ करू नये. सगळेजण म्हणजे नजरच देत नाहीत आपल्या नजरेला आणि आपल्याला टाळून जात आहेत, आपला तिरस्कार करतायत, आपला अपमान करतायत, आपली अवहेलना करतायत. ही सगळी अशी गोष्ट वाटायला यायचं कारण काय? त्या आधीच्या 3.5 ओळीमध्ये दिलेल्या प्रत्येक अति केलेल्या गोष्टींमुळे आहे. इतकं लाचार जीणं जगावं लागणं किती दुःखदायक आहे ही गोष्ट. नरदेह येऊन एवढं घबाड हाती येऊन सुद्धा हे अशा प्रकारचं जीवन जगावं लागणं ही अत्यंत क्लेशकारक गोष्ट आहे. म्हणून विषयोपभोग किंवा ही जी आसक्ती म्हणतात, अतिकामना, अतिवासना या असू नये. मग त्या आसक्तीत असं म्हणजे त्याचं अतिमध्ये रूपांतर होणार नाही याची काळजी तरी आपल्याला घ्यायला पाहिजे. काहीतरी मर्यादित स्वरूपात आहे असं वाटणं, काहीतरी ध्येय उराशी बाळगणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं याला मंजुरी आहे. माणसाने काय ठेविले आनंद तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे, समाधान याच्यापुरतं म्हटलं पण प्रयत्न करावे. आज आपल्याला एवढं मिळालं याच्यापेक्षा आणखी मिळावं असं म्हणायलाही हरकत आहे, पण कुठली गोष्ट अति करू नये ही दक्षता आपल्याला घ्यायला हवी. आणि ते त्याच्यासाठी आपली बुद्धी जागेवर हवी, निश्चयात्मक बुद्धी हवी, दृढ निश्चय हवा, ईश्वरावर श्रद्धा हवी. म्हणजे आपली बुद्धी योग्य तो निर्णय विवेकी निर्णय घेईल, तो विवेक असायला हवा. ज्याची ही अशी दृढबुद्धी नसते ना त्या बुद्धीवरती असं रजतमाचं आवरण असतं आणि मग अशा लोकांचा ना बुद्धिभेद पण पटकन होतो. त्यांना कोणी काही सांगावं की त्यांना लगेच त्यांचं बरोबर असं वाटतं आणि मग विपरीत सल्ले जे दिलेले असतात आणि जे असे इंद्रिय सुखाकडे नेणारे असतात ते त्याला खरे वाटतात, म्हणून त्याला मूर्ख म्हटलेलं आहे असं आपल्याला अनुभव येतात. हे असे जे अपयशी मंडळी आपल्याला दिसतात ना त्यांचा जर आपण विचार केला तर लक्षात येईल की चुकीचं सांगणारं, विपरीत सांगणारी कोणी मंडळी भेटतात त्यांचंच बरोबर असं त्यांना वाटतं आणि अधिकाधिक खड्ड्यात, अधिकाधिक नरकामध्ये ते जातात. बहुतारी खूप उदाहरणं आपल्याला अशी बघायला मिळतात. रेव पार्टीद्वारा सुखी होण्याचा प्रयत्न हे जे आपल्याला ऐकू येतं. तरुण मंडळी अशा पार्ट्यांचा आहे विनाशाच्या काहीच लोकणारीच गोष्ट आहे. दरवर्षी अशी बातमी आली की आपल्याला वाटतं की सगळ्या पालकांनी शहरामध्ये मुलांना अभ्यासासाठी शिक्षणाचं ठेवलेलं असतं ना, या वयामध्ये त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टी करू नयेत. परंतु हे जे असं केलं जातं किंवा असं विपरीत करणं होतं, कुणाच्या तरी सल्ल्याने, कुणाच्या तरी यांनी मोहाला बळी पडणं होतं, त्याचा परिणाम काय आहे? विनाशाच्या खाईत लोटलं जातं. आता म्हटलं जेवढी आपली आवश्यकता आहे, जेवढी आपली गरज आहे तेवढं ठीक आहे, पण जेवढ्या गरजा आपण वाढवू तेवढी आपली गुलामी वाढत जाते. मिळत आहे आणखी नाव आहे, आणखी नाव आहे असं होतं. लोभ वाढत जातं जास्तीत जास्त आणि त्या लोभाने आपली ना मानसिक शांती बिघडते. जे मिळत आहे त्याच्यात आपण समाधानी असलो ना तर आपल्याला तो आनंद मिळतो, खरी गोष्ट आहे. पण अति कुठली गोष्ट झाली की त्याच्या मानसिक शांती बिघडायला कारण होते. मला कधी कधी असं वाटतं की काही चुकीच्या गोष्टी आपण
म्हणजे आता त्यात सारख्या सारख्या बघून आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटेनासं झालं हा भाग वेगळा. पण क्रिकेटसारखी मॅच आहे, खेळताना प्रोत्साहन मिळावं हे आपल्याला मंजूर आहे. ठीक आहे, प्रेक्षक जे बघणारे असतात ते पण प्रोत्साहन देत असतात हे मान्य आहे. पण अशा कमी कपड्यातल्या मुलींनी अस्कट विस्कट नृत्य करावी याची गरज आहे का? त्यांनी काय प्रोत्साहन मिळणार असतं? यांनी उलट कामवासना विषय वासनाच मिळणार. त्यामुळे या काही काही गोष्टी चुकीच्या इतक्या समाजामध्ये रुजतात. आणि कधी कधी असं वाटतं की मला आता असं होतं ना की वारंवार तेच तेच पाहून आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटेनेच होतं की मग म्हणजे आपल्याला पुढली पिढी असं वाटते की तुम्ही त्याच्याकडे लक्षच कशा जात आहे तुमचं. पण मुळात ही सुधारणा ही गोष्ट सुरू का झाली तर खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्याचे वातावरण निर्मिती असते. त्याच्यात मग तिथे नेमकं काय ठेवावं याचा जो काही विधिनिषेध ज्याला म्हणतो तो असायला हवा. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाला ठार मारलं, लढाई जिंकली. या मावळ्यांना अशा प्रकारचं प्रोत्साहन कोणी दिलं? त्यांना काय मोठ्या युद्धाची फार मोठी काही त्यांना माहिती होती आणि सराव होता अशाचा काही भाग नव्हता. किंवा सिंहगडावर तानाजी मालुसरे धारा तिथे पडले. तिथे आता त्या सिंहगडला जेव्हा 31 डिसेंबरला तरुण मुलं काय वाटेल ते तिथे करतात त्यावेळेला असं कुठेतरी वाटतं की हे शहाणपणाचं लक्षण आहे का? ती जागा काय, तिथे नेमकं काय घडलं आणि या सगळ्याचा काही आम्ही विचार करतो की नाही? हे जे अविवेकीपण आहे ना ते व्यवहारामध्ये जर आपण पाहिलं तर समर्थ जे सांगतात ते कसं आपल्याला व्यक्तिगत जीवनात तर आहेच पण हे बाहेर पण आपल्याला दिसेल. आपल्याला आपण थोडं निरीक्षण केलं की लक्षात येईल पूर्वीपेक्षा आता वकिलांची संख्या वाढली आहे. म्हणजे गरज असेल तसं वाटतं ना, भांडणच वाढली आहेत, घराघरातून दावे म्हणून वकिलांची संख्या वाढली. मनोविकार तज्ज्ञांच्या पाट्या कुठे होत्या पूर्वी, आता वाढली आहेत. किती किती लोकांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट घ्यावी लागते आहे, त्यांच्या पाट्या वाढलीत कारण गरज समाजाची वाढलेली आहे. हे असं सगळं पाहिलं ना की त्या अति गोष्टींचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. किंवा एड्स बचाव उपाययोजनाच्या जाहिराती हे सगळे म्हणजे एकीकडे आपण देशाच्या प्रगतीचा विचार करतो किंवा विज्ञानाने आपलं जीवन किती प्रगत केलेलं आहे, सुखवत केलेलं आहे असा विचार करतोय. पण एकीकडे समर्थांनी सांगितलेल्या या गोष्टी खरंच आपल्याला निदर्शनास येत आहेत. 350 वर्षापूर्वीच्या समाजाला हे लागू होतं आणि आत्ताच्या समाजाला ते नाहीये असं बिलकुल नाहीये. उलट समर्थ म्हणतात तसंच आहे की हे सगळं दैन्यवाणं जीवन झालेलं आहे. खरं तर सुखाच्या साधनांनी म्हणजे आपल्याजवळ आहे पण ती सुखाची साधनं सुखासाठी वापरली जात नाही आहेत. आता हा जो काही आहे तो अतिलोभाचा क्षोभ आहे. अपेयपान करणं किंवा अभक्षभक्षण करणं ही जी काही एकीकडे ते आरोग्याला घातक आहे हे कळण्यासारखं आहे तरीही म्हणजे खरं म्हणजे आवडणार नाही लोकांना. पण मेडिकल कॉन्फरन्समध्ये सुद्धा अपेयपान जर होत असेल, अभक्षभक्षण होत असेल त्याला काय म्हणावं? ते सगळे जाणकार आहेत, त्यांनी लोकांना सांगायचं आहे आणि त्यांच्या कॉन्फरन्समध्ये पण अशाच गोष्टी घडत असतील तर ह्याच्यासारखा पढत मूर्खपण आणखीन काय असणार. इंद्रियांना जे रुचेल ते द्यावं, इंद्रियांना जे पचेल ते त्यांनी करावं असं आपण म्हणतोय. व्यसनाधीन जो माणूस आहे त्याची दयनीय अवस्था होते. नेहमीच आपण पाहतो सगळ्या दुकानांवर नव्हे त्या पाकिटावर सुद्धा इट इज इंजुरियस टू हेल्थ केलेलं असतं तरी देखील पढत मूर्ख मंडळी हे करत असतात. त्यामुळे वासना ह्या उपभोग घेऊन क्षमत नाही, तिथे विवेकीपण असावं लागतं, बुद्धी असावी लागते. उपभोगाने वासना क्षमतेत उलट व्यसनात त्याचं रूपांतर होतं, त्याचा आणखीन सर्वनाश पण होतो. त्यामुळे दैन्यवाणं जीवन का तो विषयी होतो, त्या विषयांमध्येच रमतो म्हणून त्याचं जीवन दैन्यवाणी होतं असं समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे या नंतरच्या 4 ओळीतला विषयच वेगळा झाला, 63व्या श्लोकातला विषय वेगळा होता. तिथपर्यंत आपण छान आपल्याजवळ असणाऱ्या
कामधेनूचा कल्पवृक्षाचा चिंतामणीचा विचार करत होतो ते आपल्या हातात आलाय असं आपल्याला वाटेल आणि हातात असूनही आपल्याला त्याला ओळखता आलं नव्हतं याची एक जाणीव आपल्याला समर्थाने करून दिली आणि मग ते जर आपल्याला जाणीव झाली तर आपलं जीवन आनंदामुळे होऊन जाईल असंही आपल्या लक्षात आलं. पण माणूस कसा आहे आणि म्हणून मुमुक्षु साधक सिद्धाचा विचार हा आधीच्या श्लोकापर्यंत झाला आणि या 64व्या श्लोकात मात्र बद्धाचा विचार झाला की तो बद्ध आहे, त्याची बुद्धी स्थिर नाही आहे, त्याच्या बुद्धीला निश्चय नाही आहे, त्याच्या चित्तामध्ये राम नाही आहे आणि म्हणून तो सगळ्या नाशाला कारणीभूत झाला आहे. अंतर्यामी असणाऱ्या रामाला ओळखावं, बुद्धी निश्चयात्मक करावी, भगवंत जसा ठेवेल तसं मला राहायचं आहे आणि विवेकाचा वापर करून आपलं जीवन जगावं असं खरं तर या श्लोकानंतर आपण स्वतःला समजून घ्यायचं आहे. ते जर समजलं तर मग कुठल्याही अतिमध्ये आपण अडकणार नाही. अर्थात पुढल्या ह्याच्यामध्ये सुद्धा 65व्या श्लोकामध्ये हे अशा प्रकारचं जीणं कसं आहे त्याचा समर्थ आपल्याला सांगणार आहे, उपाययोजना आपण सांगणार आहे. तो भाग आपण पुढल्या मंगळवारी बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.